परिसर अभ्यास या अत्यंत स्कोरिंग विषयाचे 130 प्रश्न आपण अत्यंत कमी वेळामध्ये घेणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, 2002 सालचे विश्व पृथ्वी संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे जोहान्सबर्ग, पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न आहे, पर्यावरण संबंधित स्टॉकहोम परिषदेचे आयोजन कोणत्या साली केले गेले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3च, जून 1972 साली. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रमास सुरुवात झाली म्हणजे केव्हा सुरुवात झाली? तर याचे उत्तर सुद्धा जून 1972 साली. चिपको आंदोलन कोणत्या वर्षी करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1973 साली झालं होतं. उत्तराखंडमध्ये म्हणजे तेव्हाचा उत्तर प्रदेश होता तो, झाडे वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं होतं. पुढचा प्रश्न आहे, भारतात पर्यावरण शिक्षण केंद्र कधी व कोठे स्थापन केलेले आहे? तर पर्याय क्रमांक 2, अहमदाबादमध्ये 1984 ला स्थापन केले गेलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण शिक्षण म्हणजे रिकामी जागाचा अभ्यास. तर येथे वरील सर्वच येते, कारण समस्या, ज्ञान आणि प्रशासन सगळ्याच गोष्टी त्यामध्ये येतात. पर्यावरण नियोजनात बाधा आणणारा घटक म्हणजे? तर इथे सुद्धा वरील सर्वच घटक आहेत. पर्याय क्रमांक 4. वनांच्या नष्ट होण्यामुळे वातावरणावर कोणता प्रभाव पडतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रीन हाऊस परिणाम तयार करणाऱ्या वायूंची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती. आर्थिक विकासासाठी वृक्षतोडीचे कारण म्हणजे? येथे पर्याय 2 आहे, परंतु या तीनही गोष्टी इथे असू शकतात. कृषीयोग्य जमीन मिळवणे सुद्धा, लोकसंख्येसाठी निवारा आणि उद्योगधंद्याची स्थापना, या तीनही गोष्टी, त्यामुळे वरील पर्याय क्रमांक 4 असू शकतो आणि तो असायला पाहिजे. असे काही उत्तरं जे आहेत, असे काही प्रश्न आहेत, याचं उत्तर संभ्रमाचं उत्तर असू शकते. अशा वेळेस गेस आपण लावायचं. आर्थिक विकासाचा परिणाम म्हणून होणाऱ्या क्रिया? तर या प्रश्नाचं उत्तर वृक्षतोड हे होऊ शकते, कारण आर्थिक विकासासाठी म्हणजेच औद्योगिकरण आणि शहरीकरणासाठी वृक्षतोड होत आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यास काय होईल? तर पूर, दुष्काळ, भूकबळी, वरील सर्वच होईल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 12, भारतातील ऊर्जा संकटावर उपाय म्हणून ग्रामीण भागात कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरला जात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बायोगॅस. म्हणजे हा जनावरांच्या शेणापासून बायोगॅस तयार करता येतो. हा अत्यंत यशस्वी आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे, परंतु हल्ली आता गुरच कमी राहिले. भारतात ग्रामीण भागातील प्रमुख इंधन म्हणजे? ग्रामीण भागात काय वापरतात? लाकूड. पर्याय क्रमांक 3. भारतातील सर्वाधिक ऊर्जा या स्रोतापासून मिळते, कोणत्या? तर याचं उत्तर आहे औष्णिक ऊर्जा. पर्याय क्रमांक 2. म्हणजे आपल्या भारतात आजही एकूण विजेच्या उत्पादनात कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जा खूप जास्त मिळते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत आहे तर कोणता? तर हे तिने पण, लाटांची शक्ती, भूऔष्णिक ऊर्जा, जैव इंधन, वरील सर्व. पर्याय क्रमांक 4. दुष्काळामुळे वाळवंटी क्षेत्रात तर काय होते? वाळवंटी क्षेत्रात ऱ्हास होतो, कशाचा? जमिनीचा, आणि मग वाळवंटी क्षेत्र अजून वाढते. खननाचा पर्यावरणातील परिणाम म्हणजे? खननामुळे काय होते? तर ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, वनस्पतींचा विनाश, वरील सर्वच. पर्याय क्रमांक 4. पर्यावरण संबंधातील आंतरराष्ट्रीय करार कोठे झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रिओ दी जानेरो येथे हा करार झाला. 1992च्या रिओ परिषदेमध्ये जैवविविधता आणि हवामानाची बदलासंबंधीचा हा ऐतिहासिक करार झाला होता. खालीलपैकी कशास चमत्कारी संयुग संबोधले जाते? योग्य उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, CFC. हा अत्यंत स्थिर, बिनविषारी आणि मानवासाठी उपयुक्त गुणधर्मामुळे याला चमत्कारिक संयुग म्हणून म्हटलं जातं. पण महत्त्वाचं काय झालं की याचा वापर फ्रीज, AC याच्यामध्ये वाढल्यामुळे तो ओझोन थरासाठी मात्र घातक ठरला. आला पुढचा प्रश्नच तो आला, क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर कशात केला जातो? तर त्यापैकी या वातानुकूलितमध्ये, प्लास्टिक आणि औषधामध्ये आणि उद्योगधंद्यामध्ये, वरील सर्व. पर्याय क्रमांक 4. अत्यंत आम्ल जलाचा सामू pH असतो किती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 0. pH स्केल 0 ते 14 असते. 7 मूल्य हे न्यूट्रल असते, परंतु जितके मूल्य कमी तितके आम्लतेचे प्रमाण जास्त. अत्यंत क्षारीय सामू म्हणजे pH असतो किती? तर आताशीच आपण पाहिलं 14, कारण pH स्केल 1 ते 14 असते.
आम्ल पर्जन्यात पावसाचा pH किती असतो? आम्ल पर्जन्य होतं तेव्हा. योग्य उत्तर आहे 5.6 पेक्षा कमी. तर ही आम्लवर्षा होत असते आणि आम्लवर्षा ही हवेतील प्रदूषणामुळे होते. पुढचा प्रश्न, क्योटो संमेलन रिकामी जागा साली आयोजित करण्यात आले होते? उत्तर आहे 1997 साली. आता हे कशासाठी आले होते? तर हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी जपानमधील क्योटो येथे 1997 मध्ये ही ऐतिहासिक परिषद झाली होती. विश्व तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणजे काय? तर पर्जन्यात घट, पर्यावरणीय बदल, दुष्काळ आणि पूर, वरील सर्व. पर्याय क्रमांक 4. यासाठी उपाय झाडे लावणे. मेधा पाटकर खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? उत्तर आहे नर्मदा बचाव आंदोलन. पर्याय क्रमांक 2. आता हे आंदोलन काय आहे? तर नर्मदा नदीवर धरणामुळे विस्थापित होणाऱ्या आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मेधा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलन केले होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2. भारतातील चक्रीवादळांनी प्रभावित राज्य म्हणजे कोणते राज्य? तर इथे पर्याय क्रमांक 1 ओडिसा आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्याला भरपूर चक्रीवादळ येतात, परंतु आपल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 ओडिसा. पण पेपरमध्ये पश्चिम बंगाल किंवा ओडिसा यापैकी कुठलंही जरी आलं तर आपण जर निवडलं तर ते योग्य उत्तर होणार आहे. अतिनील किरणांपासून संरक्षण करणारा वायू. पर्याय क्रमांक 2 ओझोन, जो सकाळच्या वेळी पृथ्वीच्या जवळ येतो म्हणून सकाळी उठण्याचा सल्ला दिला जातो, ज्याला ब्रह्ममुहूर्त आपण म्हणतो. जलप्रदूषण थांबवण्याचा भौतिक उपाय म्हणजे? तर इथे तीनही पर्याय योग्य आहेत जलप्रदूषण थांबवण्यासाठी, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4. पर्यावरण अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर 1986 आहे, जे पर्यायामध्ये दिले गेलं नाही, त्यामुळे आपण हा 1986 समजा. वायू प्रदूषण नियंत्रण अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 1981, म्हणजे 29 मार्च 1981ला संसदेत ठेवला गेला आणि तो मंजूर झाला आणि 16 मे 1981 पासून लागू झाला. जलप्रदूषण नियंत्रण व निवारण अधिनियम लागू होण्याचं वर्ष. पुढचा प्रश्न आहे जलप्रदूषण नियंत्रण व निवारण अधिनियम लागू होण्याचं वर्ष 1974. पुढचा प्रश्न, ओझोन ऱ्हासास कारणीभूत वायू निर्मितीत प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? तर USA आहे. जो ओझोन आपल्याला अतिनील किरणांपासून वाचवतो त्याचा ऱ्हास करण्यासाठी USA सगळ्यात जास्त कारणीभूत आहे. ओझोन वायू रिकामी जागा किलोमीटरवर आढळतो. पर्याय क्रमांक 2 60 किलोमीटर, परंतु कधी कधी तो 30 ते 60च्या दरम्यान सुद्धा आढळतो. क्लोरोफ्लोरोकार्बनचा शोध अमेरिकेने यावर्षी लावला. उत्तर आहे 1930-31. पर्याय क्रमांक 2. वन संरक्षण अधिनियम मान्य करण्यात आला कधी? योग्य उत्तर आहे 25 ऑक्टोबर 1980. पर्याय क्रमांक 3. राष्ट्रीय पर्यावरण ट्रिब्युनल ॲक्ट मंजूर झाला कधी? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 17 जून 1995. माफ करा. ओझोनचे रिकाम्या जागाचे एक रूप आहे, तर ते ऑक्सिजनचे आहे. ऑक्सिजनला आपण O2 म्हणतो, ओझोनला O3. आम्ल पर्जन्याचे दुष्परिणाम थांबवण्यासाठी काय करावं लागेल? वरील सर्वच करावं लागेल. खालीलपैकी कोणता आम्ल पर्जन्याचा परिणाम आहे? तर योग्य उत्तर आहे वरील सगळ्या गोष्टी ह्या आम्ल पर्जन्यामुळे होतात. पर्याय क्रमांक 4. आम्लवर्षा असे नामकरण यांनी केले. कोणी केले? तर योग्य उत्तर आहे रॉबर्ट एंगस स्मिथ यांनी हे नामकरण केलं आणि हे 1972 मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ आहेत, यांनी हे नामकरण केलं. पुढचा प्रश्न आहे हरितगृह परिणामांपासून बचावाचा उपाय काय? तर दाट वनांची निर्मिती. पर्याय क्रमांक 2. प्रश्न पुढचा, भूस्खलनाने प्रभावित राज्य कोणते? तर उत्तराखंड. पर्याय क्रमांक 4. म्हणजे हा अतिपर्वतीय भाग असल्यामुळे इथे भूस्खलन जास्त होते. क्योटो करारानुसार हरितगृह वायूमध्ये घट अपेक्षित आहे कधीपर्यंत? तर 2012 पर्यंत. जल संरक्षणाचा उपाय काय? उत्तर आहे पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण. पर्याय क्रमांक 3. किरणोत्सारी प्रदूषणापासून बचावाचा उपाय म्हणजे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संयंत्राची गांभीर्याने काळजी घेणे. म्हणजेच यामध्ये मग खालचे सगळे दोन्ही पण येतात, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1. सद्यस्थितीमध्ये ओझोनची घनता आहे
किती डॉप्सन? 240 डॉप्सन किंवा त्यापेक्षा कमी. आता हे डॉप्सन काय, तर ओझोन थराची जी जाडी आहे ते डॉप्सन या युनिटमध्ये मोजतात. साधारणपणे 300 डॉप्सन ही सामान्य पातळी मानली जाते, परंतु प्रदूषणामुळे काय झालं की ती कमी झाली, 240वर आली. आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी आहे? योग्य उत्तर आहे 16 सप्टेंबर. ओझोन सुरक्षा दिन साजरा केला जातो कधी? तर या प्रश्नाचं उत्तर यामध्ये नाही, तर ते उत्तर आहे 16 सप्टेंबर. हे लक्षात घ्या, 16 सप्टेंबरला ओझोन सुरक्षा दिन साजरा केला जातो. सूर्याच्या अतिनील किरणांचा परिणाम आहे वरीलपैकी सर्वच. वायू प्रदूषणाचा स्थानिक परिणाम आहे दृश्यतेवर परिणाम. महत्त्वाचा प्रश्न, वैज्ञानिकांच्या मते 50 वर्षात म्हणजे गेल्या 50 वर्षात पृथ्वीचे तापमान रिकाम्या जागांनी वाढले, 1 अंश सेल्सिअसने वाढले. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक परिणाम होतो कशावर? उत्तर आहे जलचक्रावर. खालीलपैकी कोणते मानवनिर्मित संकट आहे? तर येथे सगळे मानवनिर्मित आहेत, वरील सर्व. पर्यावरण संकटाचे उत्तम उदाहरण म्हणजे, येथे सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत, वरील सर्व. खालीलपैकी कोणते भूगर्भीय संकट आहे? भूगर्भीय, भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखी, वरील सर्व. सौर ऊर्जेचा किती भाग पृथ्वीपर्यंत पोहोचतो? उत्तर आहे 46%. कार्बन डायऑक्साईड वाढीचे कारण? योग्य उत्तर आहे पेट्रोलियम पदार्थाचे ज्वलन, पर्याय क्रमांक 3. मिथेन वाढीचे कारण म्हणजे, तर मलमूत्र, यामुळे मिथेन वाढते. म्हणजे जनावरांचे मलमूत्र हे शेणखत म्हणून कुजणारा कचरा आणि भातशेती यामधून मोठ्या प्रमाणावर मिथेनचं रेणुसूत्र CH4 हे वाढते. भारतातील कोणते राज्य दुष्काळाने सर्वाधिक प्रभावित आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान, पर्याय क्रमांक 4. झूम शेतीमुळे कोणत्या क्षेत्रात वनांचा नाश होत आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तापमान वाढीचा वनस्पतीवर कोणता परिणाम होईल? तर पर्याय क्रमांक 3, वणव्याच्या घटनात वाढ होईल. त्याचबरोबर येथे सुद्धा संभ्रमच आहे, वनस्पती सुकून जातील. आता हे जे येतं हे प्रश्न असेच येतील असं नाही, यामध्ये तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्नसुद्धा यावर विचारू शकतात. जगात 20व्या शतकातील सर्वाधिक उष्ण वर्ष कोणते होते? याचं उत्तर आहे 1998. पुढचा प्रश्न, पाणी कोणत्या घटकांनी दूषित असल्यास बालकास नीलकांती आजार होतो? नीलकांती, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायट्रेट पाण्यात जास्त जर असेल तर मुलामध्ये ब्ल्यू बेबी सिंड्रोम असं त्याला इंग्रजीत किंवा वैज्ञानिक नाव आहे, ब्ल्यू बेबी सिंड्रोम म्हणजे नीलकांती. फ्लोराईडयुक्त पाणी पिल्यामुळे निर्माण होणारा रोग? तर इथे वरील सगळेच आजार होतात, पर्याय क्रमांक 4 फ्लोराईडयुक्त पाण्याने. पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण यापेक्षा अधिक असता कामा नये. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ppm. ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन. खालीलपैकी कोणते उष्णकटिबंधीय वादळ आहे? तर यामधील सगळेच आहेत, हरिकेन, टायफून, विली, पर्याय क्रमांक 4. ओझोन छिद्र सर्वप्रथम कोठे निदर्शनास आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अंटार्क्टिका, पर्याय क्रमांक 1. 1980च्या दशकामध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञांना अंटार्क्टिका खंडाच्या वातावरणात हा ओझोनचा थर अत्यंत विरळ झाल्याचे छिद्र सर्वप्रथम आढळले होते. भोपाळ दुर्घटना कोणत्या वर्षी घडली? तर ही घडली होती 1984 साली. 3 डिसेंबर 1984च्या रात्री भोपाळ येथील युनियन कार्बाईड कारखान्यातून मिथाईल आयसोसायनेट हा विषारू वायू गळती होऊन हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तो साल होता 1984. प्रश्न आहे, वाहनामुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा उपाय काय आहे? तर इथे पर्याय क्रमांक 2 वायुरूप इंधनाचा वापर. आता वायुरूप इंधन म्हणजे काय? तर पेट्रोल डिझेलऐवजी CNG किंवा LPG सारख्या वायुरूप इंधनाचा वापर केल्यास आपल्या वाहनाचं प्रदूषण कमी होईल. तर भारतात हत्ती संरक्षण योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1992. जलवायू परिवर्तनाचे मुख्य कारण आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तापमान वाढ. वातावरणाचे तापमान वाढ करणारा वायू CO2 अर्थात कार्बन डायऑक्साईड. डेसिबल कशाचे मोजमाप आहे?
तर हे ध्वनीचे मोजमाप आहे पर्याय क्रमांक 1. श्रवण शक्तीवर परिणाम करणारी ध्वनीची तीव्रता कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे 80 डेसिबलपेक्षा जास्त आपण जर सतत आवाज ऐकला तर कायमची इजा आपल्या कानाला होऊ शकते. पर्यावरण गुणवत्तेचा आधार आहे तर काय? तर पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2 ह्या गोष्टी असतील तर गुणवत्ता पर्यावरणात आहे. भारतात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली? तर या मंडळाची स्थापना याच्यापैकी नाही झाली तर 1974ला झाली. तिथे आपल्याला पर्याय दिलेला नाही, तो प्रश्नातला पर्याय चुकीचे आहेत. 1974ला ही स्थापना झाली. भूकंपाचे मोजमाप कोणत्या परिमाणात करतात? तर रिश्टर स्केल. भूपृष्ठावरील ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सूर्य. कारण भूपृष्ठावर सगळ्यात मोठा नैसर्गिक हाच एक स्रोत आहे. पुढचा प्रश्न आहे मातीत सापडणारे आम्ल आहे कुठले? ह्युमिक आम्ल. पर्याय क्रमांक 2. मातीत का सापडते आम्ल? तर वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष कुजल्यानंतर ह्युमिक ॲसिड हे नैसर्गिकरित्या तयार होते. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाने बाहेर पडतो? पर्याय क्रमांक 3, कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न फुलांची दरी खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर आहे गढवाल, हिमालय. व्हॅली ऑफ फ्लावर्स हे राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमधील गढवाल येथे आहे. पृथ्वीवर सर्वत्र आढळणारा वायू म्हणजे? उत्तर आहे ऑक्सिजन. वस्तू व वाहनांचा कचरा रिकामी जागा म्हणजे हा कचरा म्हणून ओळखला जातो. कोणता कचरा? तर हा घन कचरा म्हणून ओळखला जातो. सागराची जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून रिकामी जागा भागात विभागणी केली जाते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पेलाजिक, बेंटिक आणि नेरेटिक या 3 भागात विभागणी केली जाते. युरेनियमचे खोदकाम करणारे प्रामुख्याने रिकामी जागाग्रस्त असतात. तर कॅन्सरग्रस्त असतात, कारण त्या खाणीतून घातक रेडॉन आणि किरणोत्सर्गामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो जास्त वेळ. किरणोत्साराला बळी पडणारे सजीव म्हणजे? तर उत्तर आहे सस्तन प्राणी. पर्याय क्रमांक 4. म्हणजे सस्तन प्राणी याच्यासाठी जास्त संवेदनशील असतात. त्यांच्या पेशींना यामुळे तात्काळ हानी पोहोचते. अणुऊर्जा उद्योगाची प्रमुख समस्या म्हणजे? तर या उद्योगाची प्रमुख समस्या आहे आण्विक कचरा. म्हणजे हे जगापुढचं खूप मोठं आव्हान आहे की या भट्ट्यामधून निघणाऱ्या किरणोत्सारी आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हे जगापुढचं मोठं आव्हान आहे. मॅंगनीजचे श्वसनाद्वारे आधिक्यामुळे रिकामी जागा होतो? तर न्यूमोनिया होतो श्वसनाच्या आधिक्यामुळे. विषबाधेचे धात्विक कारण म्हणजे? शिशे. पर्याय क्रमांक 2. म्हणजे लेड पॉयझनिंग विषबाधा हा अत्यंत म्हणजे शिशे हा अत्यंत जड विषारी धातू आहे. धूळ मिश्रित वाळूमुळे रिकामी जागा होतो? उत्तर आहे सिलिकॉसिस. पर्याय क्रमांक 3. आपल्या घरातील किरणोत्सर्गाचा स्रोत म्हणजे? तर योग्य उत्तर आहे टेलिव्हिजन. म्हणजे टेलिव्हिजनमधून कमी का होईना पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणोत्सर्ग होतो, त्याचबरोबर मोबाईलमधून सुद्धा. ल्युकोमियाला कारणीभूत औद्योगिक रसायन उद्योग म्हणजे? पर्याय क्रमांक 2, बेन्झिन. मानव व जीवावरण हा कार्यक्रम कोणाचा आहे? तर हा कार्यक्रम आहे युनेस्कोचा. पर्याय क्रमांक 2. आणि हा कार्यक्रम 1971 साली हाती घेण्यात आला. कीटकांपासून मुक्ततेसाठी वापरली जाणारी रसायने म्हणजेच कीटकनाशके. मोटार कार सर्वात कमी वायू उत्सर्जित करते ती धावत असताना. ऑक्सिजनचा शोध कोणी व केव्हा लावला? याचं उत्तर आहे जोसेफ प्रिस्टले 1774. आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ आहेत. 1774ला शोध लावला. वातावरणात पदार्थांचे ज्वलन होत असताना त्यास रिकामी जागा म्हणतात. त्याला म्हणतात ऑक्सिडीकरण. पर्याय क्रमांक 2. श्वासावाटे ऑक्सिजनची ग्लुकोजशी प्रक्रिया होऊन रिकामी जागा मिळते. तर काय मिळते? ऊर्जा मिळते. पर्याय क्रमांक 4. हवेचे 2 मुख्य घटक म्हणजे ऑक्सिजन व पर्याय क्रमांक 3 नायट्रोजन. जे वायू इतर पदार्थांना कमी प्रतिसाद देतात त्यांना रिकामी जागा म्हणतात. त्यांना निष्क्रिय वायू म्हणतात. पर्याय क्रमांक 4. काहीही नसलेल्या पोकळीस रिकामी जागा म्हणतात. निर्वात पोकळी म्हणजे तिथे कुठलंही माध्यम नसते. स्पेसमध्ये तसं असते.
वातावरणातील नत्रवायूचे प्रमाण इतके आहे. आता नत्रवायू म्हणजे काय, तर नायट्रोजन. किती आहे प्रमाण, तर हे प्रमाण आहे 78%, पर्याय क्रमांक 3. वातावरणाचा रिकामी जागा 21% भाग हा रिकामी जागाने व्यापलेला आहे. 21% आहे आपल्याकडे ऑक्सिजन, पर्याय क्रमांक 3. पृथ्वीलगतचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर, पर्याय क्रमांक 3. सोडा वॉटरच्या बाटलीतील बुडबुड्यांचे कारण काय, तर उत्तर आहे कर्बवायू, पर्याय क्रमांक 3. कर्बवायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड. हवेत जसं जसे उंच जावे तसं तसे हवेचा दाब कसा होतो, कमी होतो. पृथ्वीवरील सर्वसामान्य संयुग म्हणजे रिकामी जागा होय, तर काय, पाणी, पर्याय क्रमांक 4. जीवांची उत्पत्ती सर्वप्रथम रिकामी जागा झाली, तर कुठे झाली, पाण्यात झाली सर्वप्रथम. जीवशास्त्राच्या जे नियम आहेत त्या नियमानुसार पृथ्वीवर पहिल्या एकपेशीय जीवांची उत्पत्ती आणि ती अब्जावधी वर्षांपूर्वी महासागराच्या पाण्यात झाली असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. जड पाण्यामध्ये ऑक्सिजनचा रिकामी जागाशी संयोग होतो, तर उत्तर आहे ड्यूटेरियमशी संयोग होतो. पाण्याचे आकारमान वाढते जेव्हा ते रिकामी जागा रूपात असते, तर उत्तर आहे घनरूपात, म्हणजे बर्फात वगैरे असेल तर बर्फरूपात. सोलर सेल प्रकाश ऊर्जेचे रिकामी जागा ऊर्जेत रूपांतर करतात, उत्तर आहे विद्युत ऊर्जेत. सध्या आपण सगळीकडे घरावर सोलर बसवून घेतो, त्याचं हे उदाहरण. ऊर्जेचे 2 प्रकार म्हणजे स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा, पर्याय क्रमांक 2. ऊर्जेच्या रूपांतरणात उष्णतेची निर्मिती ही एक रिकामी जागा असते, योग्य उत्तर आहे टाकाऊ घटक. सुमारे रिकामी जागा वर्षे पुरेल इतकाच कोळशाचा साठा उपलब्ध आहे, तर 200 वर्षे पुरेल एवढाच साठा उपलब्ध आहे. जमिनीवरील कचरा रिकामी जागा वायूची निर्मिती करतो. मगाशीच आपण पाहिलं मिथेन वायूची. जेव्हा तलाव आम्लीय होतात तेव्हा आम्लता कमी करण्यासाठी काय करतात, तर चुना वापरतात त्याच्यामध्ये, अर्थात कॅल्शियम कार्बोनेट. हा निसर्गतः आम्लारी धर्म असल्यामुळे आम्ल वर्षा किंवा इतर प्रदूषणामुळे आम्ल झालेला जो तलाव असते त्यामध्ये चुना टाकतात. पुढचा प्रश्न आहे प्रदूषण नियंत्रण संशोधन संस्था रिकामी जागा येथे आहे, उत्तर आहे हरिद्वारला, उत्तराखंड. DDT चा शेतीतील वापर वर्षापासून प्रतिबंधित आहे. DDT हा कीटकनाशक आहे आणि हा घटक अन्न साखळीस साचून राहत असल्याने त्याच्या घातक परिणामामुळे भारतासह अनेक देशांमध्ये त्याच्यावर कृषी वापरावर बंदी घातलेली आहे. तर कोणत्या साली बंदी घातलेली होती, तर 1985 सालापासून. चंद्र अतिशीत व अतिउष्ण असतो त्याचे कारण, तर वातावरणाचा अभाव त्याच्यामुळे. आणि नेहमीप्रमाणे हा सोपा प्रश्न, याचं उत्तर मात्र तुम्हाला अवश्य द्यायचं आहे. आजचा व्हिडिओ बनवताना मला अनेक आव्हाने आलेत, त्याचं कारण की काही उत्तरं ही ठरवता येत नव्हती अशी होती. त्यामुळे या व्हिडिओमधील काही उत्तरं जर समजा चुकली असतील किंवा तुम्हाला शंका वाटत असेल तर कॉमेंट करून मला कळवा, किंवा अभ्यास करताना तुम्ही स्वतः लक्षात ठेवा. कारण आजचा हा व्हिडिओ अतिशय आव्हानात्मक होता. जवळपास 3 ते 4 तास आजच्या व्हिडिओला मला लागले. तर आजच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अवश्य मला कॉमेंट करून द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. वातावरणातील चौथा स्तर म्हणजे कोणता, आणि हे मात्र मला तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. आपण यूट्यूबला जर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, इतर मित्रांना शेअर करा. आणि फेसबुकला जरी पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सेव्ह करा, पेजला फॉलो करा आणि इतरांना शेअर करण्याचं मात्र विसरू नका. लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.